केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। संभजय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। श्रीमद्जगद्गुरु पंचाचार्य महाराज संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की, शिव संत लक्ष्मण महाराज की, वसुंधरा रत्न राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की, सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज की, भीमा शंकर भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय, गुरु महाराज। जय
आयुष्य भास्कर असा जाय रोग हरणार्थ घ्यावे रसायन रोग हरणार्थ घ्यावे रसायन केल्यावरी प्राण काय लाभ महादेव मने जीव शाश्वत महादेव मने जीव शाश्वत जीव तो शाश्वत ओळखावा साधने साधिका दिन होय पार साधने साधिका दिन होय पार आयुष्य भास्कर असा जाय शंकर शंकर उमा नर जन्म जळावरील तरंग जन्म जळावरील तरंग नर जन्म जळावरील तरंग सखा उमारा जवळी करा सखा उमारा जवळी करा जवळी करा देता देता तुला होय भार
साधन जायेता दिन होय फार साधन जायेता दिन होय फार आयुष्य सीन होय भार आयुष्य वातारा जीव होय सीन होय भार सीन होय भार सारे सारा होय भार सारे दादा दादा होय भार सारे दादा दादा सीन होय भार नरजन्म जळावरील तरंग नरजन्म जळावरील तरंग सखा उमारंग जवळी करा साधने साधिताशी न होय फार साधने साधिताशी न होय फार आयुष्य भास्कर असता जाय रोग हरणार्थ घ्यावे रसायन रोग हरणार्थ घ्यावे रसायन गेल्यावरी प्राण काय लाभ महादेव मने जीव शाश्वत शिव तो शाश्वत ओळखावा साधने साधिताशी न होय फार आयुष्य भास्कर असता जाय शिवहार अमृतार्थ प्रपन्नानां या सुविद्या प्रदायिनी अहर्निशि महं वन्दे तामिशां मनोरमा पंचानन मुखोद्भूतान पंचाक्षरमनुपमान पंचसूत्रकृतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरुं स्फूर्ति उन्मेष देवो न स्वयं वाचेची वाचा होवो न प्रेम रसे अक्षर घोळो न वाचेने वधवी स्वामिया
वक्ता येथे विश्वनाथ श्रोते शिवगण समस्त तयास्तव जोडोनी हात सावध व्हावे निरूपणी तप्तानां तापनाशाय अर्थानां अर्तिनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां गुरवे नमः अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः शरदिन्दु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये श्री सरस्वती नमोस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शिवाहार नरजन्म जळावरील तरंग सखा उमारंग जवळी करा प्राप्त प्रसंगी प्राप्त होईल संत महात्म्य महापुरुषांच्या पदपावन स्पर्शाने पुनीत झालेल्या ग्रामदैवत भगवान भीमाशंकराच्या दिव्य अधिष्ठानाखाली अधिष्ठित असणाऱ्या आपल्या या कोंडनगरीमध्ये सुरू असणारा अखंड शिवनाम सप्ताह शिवमहापुराण तथा भव्य शिवकीर्तनाच्या माध्यमातून सुरू असलेली संत संघ पर्वणी आज वर्ष 11वा वर्ष दिवस चौथ्या दिवशी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य संत सातारा जिल्ह्यातील वायू तालुक्यातील जांब गावचे रहिवासी असणारे माहेश्वर कुलोत्पन्न संत संत श्रेष्ठ महादेव प्रभू यांचा 4 चरणाचा अभंग कुणाच्याही पाठात नसलेला मला सोडून कारण कसं असतं खरी कमाल इथं आहे एक अभंगावर चिंतन झालं परत दुसऱ्या कीर्तनकारानं तोच अभंग घेतला ती कसोटी कीर्तनकाराची असते तुमची नाही मी जरी त्याच अभंगावर चिंतन केलं असतं तर तुम्ही म्हणले असते तुम्हाला दोघांमधलं अंतर ओळखता आलं असतं त्या दिवशीचं चिंतन आहे आजचं म्हणजे माझी परीक्षा घेता आली असती पण माझी परीक्षा काही भीमाशंकराला मान्य नव्हती काही जणांकडे कसं असते बघा गड्याला एकच मंगलाष्टक पाठ असते किती पण म्हणायचा नाद भलता मला म्हणायचं मन मंगलाष्टक म्हणायला नाव दिलं नाव 4थ्या क्रमांकाचं पण 3ऱ्या क्रमांकाच्या नाही ह्याला म्हणायचं ते मंगलाष्टक म्हणून काय म्हणणार बोंबला भांडवल तसंच इथं आहे चिंतन प्रत्येकाचं वेगळं असतं कारण संताच्या अभंगावर चिंतन करण्याच्या योग्यतेचे पात्रतेचे लायकीचे आपण मुळीच नाहीत शिवार संत वरिष्ठ महादेव प्रभूंचा अभंग चिंतना करता निवडला अभंग 4 चरणाचा माऊली अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला मला सांगतात बाबा जीवनामध्ये ज्या गोष्टीचा तुम्हाला आत्मविश्वास आहे ज्या गोष्टीचा तुम्हाला अहंकार आहे ती गोष्ट जाणारी आहे ती गोष्ट राहणारी मग जी गोष्ट जाणारी आहे त्या जाणाऱ्या गोष्टीला राहणाऱ्या गोष्टीचा विचार करून त्या गोष्टीचा उपयोग करावा उदाहरण सांगतो पहा माणसाचा देह आहे भगवंतानं दिलेला अमोल असं साधन म्हणजे मानवाचा देह जोपर्यंत या साधनाचं साध्यामध्ये माणसाला रूपांतर करता आलं नाही तोपर्यंत जन्म घेऊन उपयोग संत सांगतात बाबांनो जन्माला आलात ते हित करण्याकरता आलात जन्माला आलात ते देव ओळखण्याकरता आलात जन्माला आलात ते देव होण्याकरता आलात आणि जर हे करता आलं नाही तर काय होते हे अभंगात चिंतन करायचंय शिवहार अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी तुमचा माझा आराध्य दैवत भगवान भीमाशंकराच्या दिव्य चरण कमली शिरसाष्टांग दंडवत समर्पित करून तसेच वीरशैव मत स्थापनाचार्य रेणुकादी पंचाचार्य यांचेही दिव्य चरण कमली शिरसाष्टांग दंडवत समर्पित करून तसेच बसवादी सर्व शरण मन्मथादी संत यांचंही दिव्य स्मरण करून 21व्या शतकामध्ये ज्ञानाची ज्योत भक्तीचा
लळा ज्यांनी आम्हाला लावला असे वसुंधरा रत्न राष्ट्रसंत लिंगैक्य शिवलिंग शिवाचार्य गुरु महाराज अहमदपूरकर यांच्या दिव्य समाधी स्थळाचं स्मरण करून माझी गुरु माऊली पदवाक्य प्रमाण पारावार पारदृष्टी सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज श्रीमद जगद्गुरु प्रसिद्ध धर्मपीठ साखरखेडा यांचंही दिव्य स्मरण करून या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेमध्ये साथ देणारे आमचे दोन्ही मृदंगाचार्य, परिचय नाही महाराज, गावातले अतिशय सुंदर उत्कृष्ट वादक आहेत. हार्मोनियमची साथ देणारे आमचे बाबा अतिशय सुंदर गावातले हरिभाऊ आमचे पांचाळ, सर्व गुणीजन गायक मंडळी. वा 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 वा, जेवढे बसलेले आहेत तेवढेच उभे आहेत. हा आनंद प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत नाही, पण अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये सुरू असणारा नामयज्ञ सोहळा आणि अभंगाला चिंतन करू. शिवहार माऊली म्हणतात, जोपर्यंत प्राप्त केलेल्या साधनाचं ज्ञान तुम्हाला झालं नाही तोपर्यंत प्राप्त करून त्याचा काही उपयोग. खिशामध्ये 10,000 रुपये आहेत बाबा. किती? कोणाच्या खिशामध्ये किती आहेत? 10,000 रुपये. 10,000 रुपये असून उपयोग नाही. त्या 10,000 रुपयाचा खर्च कुठं करायचा याचं ज्ञान माणसाला असणं गरजेचं. योग्य ठिकाणी जर खर्च झाला तर चांगलं आहे, पण अयोग्य ठिकाणी खर्च झाला तर त्याला कवडीची किंमत. तसंच या मानवाच्या देहाचे माऊली सांगतात, बाबांनो, हा देह एवढं सुंदर असं साधन भगवंतानी तुम्हाला प्राप्त करून दिले, पण कळलं तर उपयोग. कारण हा देह चिरंतर काळ टिकणारा, हा देह जाणारा आहे. नवे नवे हा देह जाण्याकरताच आलेला आहे. माऊली म्हणतात, बाबा, या देहाचा अहंकार करू नका. हा देह कसा आहे? अभंगाचं नर जन्म जळा वरील तरंग, 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 नर नरजन्म नराचा देह, मानवाचा देह काय आहे? जळावरील तरंग. काय म्हणले? पाण्यावरचा तरंग आहे. किती वेळ आहे माय पाण्यावरचा तरंग? जे विजलगार. किती वेळ आहे? किती वेळ आहे? बोला बोला बोला. क्षणाचाही भरोसा. काय म्हणतात बाबा? जोपर्यंत या देहामध्ये भगवंतानं दिलेला चैतन्य स्वरूप जीव आहे, आत्मा आहे, तोपर्यंत भगवंत सखा उमारंग जवळी करा. एकदा का चैतन्य या देहातून निघून गेलं, या देहाला कोण विचारते?
जे तुमचे होते ते कोणी जवळ बसणार? या जगतामध्ये एक शाश्वत सत्य आहे, माय लक्षात ठेवा. माय खोटी आहे, बाप खोटा आहे, पैसा खोटा आहे, संपत्ती खोटी आहे, बायको खोटी आहे, लेकरं खोटे आहेत, सगळं मिथ्या आहे. सत्य जर काय असेल तर ते सत्य म्हणजे फक्त मरण आहे. जन्मलेला जीव मरणार हे एकमेव सत्य आहे. जन्मले ते बाळा त्याची वाट पाहे काळा, त्याची वाट पाहे काळा, त्याची वाट पाहे काळा. जन्मले माणसाचा प्रवासच जन्माकडून मृत्यूच्या दिशेनं चाललाय. आम्ही कुठं चाललो? मृत्यूकडे चाललोत. म्हणून माऊली म्हणतात, नरजन्म जळावरील तरंग, पाण्यावरचा तरंग आहे. आणि मृत्यूनं गवसणी घालण्याच्या अगोदर काय करा? सखा उमारंग जवळी करा. आम्हाला सगळ्याला मरायचंय. कीर्तनाला आलेल्या सगळ्या बाया मरणार आहेत. झाले आहे वो सर्वासी करावी विचार मनासी. झाले आहे वो सर्वासी करावी विचार मनासी. झाले आहे वो सर्वासी करावी जीवनामध्ये कोणतीही गोष्ट सत्य नाही आणि ती येणार म्हणजे येणार. कीर्तनाला आलेली प्रत्येक बाई मरायचं की नाही माय? सगळे भजने राहणार. मृदंग वाजविणारे विनेवाले एवढंच काय सांगणारा बी सगळेच मरणार आहेत. पण माऊली म्हणतात, बाबा मरण्याच्या अगोदर जे करण्याकरता आलात ते केल्याशिवाय मरू. अंत जवळ आहे पण भगवंत त्याच्यापेक्षाही जवळ आहे. फक्त आपल्याला ओळखता आला पाहिजे. आणि आम्हाला ओळखता आला नाही म्हणून माऊलीला सांगावं लागलं, सखा उमा रंग जवळी करा. त्या भगवंताला जवळ करा. भगवंत तुमच्या जवळच आहे, फक्त त्याची आठवण तुम्हाला झालेली. आणि भगवंताची जर आठवण करायची असेल तर त्याकरता आचाराची गरज आहे आणि शुद्ध विचाराची गरज आहे. आज आमचा आचार बिघडला, त्यामुळे आमचा विचार बिघडला. जे शास्त्र आम्हाला सांगतं, जो धर्म आम्हाला सांगतो, त्या धर्माच्या आचार संहितेच्या बाहेर जाऊन आम्ही वागायला लागलो. पण माऊली म्हणतात, जे धर्माचं पालन करतात, धर्माच्या आचारानं विचारानं वागतात, देव त्यांच्या जवळ आहे. मग आमचा धर्म काय आहे? काय आहे आमचा धर्म? बोला की. काय धर्म आमचा?
हिंदू, मुस्लिम, शीख. भाळी भस्मलिंग कळा शोभे रुद्राक्षाच्या माळा, शोभे रुद्राक्षाच्या माळा, शोभे रुद्राक्षाच्या माळा. मुखी मंत्र पंचाक्षर धन्य धन्य. आमचा धर्म काय आहे हो? कपाळावर भस्म लावणं आमचा धर्म आहे. गळ्यामध्ये इष्टलिंग धारण करणं आमचा धर्म आहे. रुद्राक्षाची माळ धारण करणं आमचा धर्म आहे. आणि मुखामध्ये भगवंताच्या नावाचं स्मरण करणं, सतत वाचेनं भगवंताच्या नावाचा उच्चार करणं आमचा धर्म आहे. आम्ही धर्म विसरलो म्हणून आम्ही कर्म विसरलो. आणि जोपर्यंत धर्माची आणि कर्माची, क्रियेची आणि ज्ञानाची जोड बसत नाही तोपर्यंत जन्मून काही उपयोग नाही, देह प्राप्ती करून काही उपयोग नाही. जसं आलात तसंच एक ना एक दिवस जायचं. माऊली म्हणतात निस्तं जाऊन उपयोग नाही, जे करण्याकरता आलात ते करून जा. हो. जन्म आली या तू करी बासोहित, जन्म आली या तू करी बासोहित. जन्म आली या तू करी बासोहित, राजयोगी संत महादेव प्रभू सांगतात, बाबा जीवनामध्ये जे करण्याकरता जन्म आला ते करा. काय करा? करिबा स्वहित. आणि स्वहितामध्ये दारा पुत्र वित्त. कोण आहेत दारा पुत्र वित्त? कोण आहेत? दारा दारा. हा, जी तुम्हाला दारात उभा करती तिला काय म्हणायचं? दारेपासून प्राप्त होणारा पुत्र. आणि यांच्या जगत जीवनाकरता लागणार नये कामा. का कामाला येत नाही? कारण माऊली म्हणतात बाबांनो, तीच गोष्ट कामाला येते जी तुम्हाला सोबत नेता. बायको सोबत नेता येईल का हो? तुम्ही नेतो म्हणले तर तिने यायला पाहिजे ना. एखाद्याचं आपल्या पत्नीवर अत्यंत प्रेम आहे, पत्नीचंही पतीवर अत्यंत प्रेम आहे. आणि समजा पती गेल्यावर सगळ्या गोष्टी सुरू झाल्यानंतर रडारडी सुरू झाली. माय खूप रडायली. तुमच्या नावचं मीच गेले असते तर बरं झालं. देवानं असं कसं केलं? देवानं तुम्हाला कसं नेलं? मला न्यायचं होतं, तुम्हाला ठेवायचं. तिला म्हणायचं चल बाई, तू इच्छा पूर्ण करू. मालकाच्या आधी तू खड्ड्यात बसून बघ. बसल का हो? मुलाला म्हणा नाही नाही, बाबाच्या आधी तू मध्ये जरा असं बसून बघतो का? घंटाभर. कोटी रुपयाचा बंगला केला. किती? 1 कोटी रुपयाचा बंगला बांधला. 1 कोटी रुपयाचा बंगला बांधून कोणता मुलगा म्हणला का खंदा बापाची गार बंगल्यात? घरातलं अंगणातलं वळणीला वळणीचं मसनाला. आम्ही मसनाची सोबती हो, आम्ही स्मशानाची सोबती हो. आमचं घरच स्मशान आहे, आम्ही स्मशानातच जाणार हो. माऊली म्हणतात म्हणून जे तुमच्या सोबत येऊ शकत नाहीत, ज्यांना तुम्ही सोबत नेऊ शकत नाहीत, ते तुमच्या कोणत्याही कामाचे. तुमच्या कामाचं काय आहे? तुमच्या कामाचा तुमचा इष्टलिंग आहे. जगातली कोणतीच ताकद इष्टलिंग काढून ठेवू शकत.
आणि इष्टलिंग हे असं तत्व आहे जे जन्मल्याच्या नंतर नाही, जन्माच्या अगोदर तुम्ही घेऊन आलात. म्हणून गेल्यानंतर सुद्धा तुमच्या सोबत इष्टलिंग आहे. म्हणून माऊली म्हणतात सखा उमारंग जवळी करा, कारण तो उमारंग तुमच्या प्राप्तीचं कारण आहे. आणि त्या उमारंगाला जर जवळ केलं तर अनेक साधनाने लिप्त होतात अभंगाचं दुसरं चरण. साधने साधिता सिनलो फार, साधने साधिता सिनलो फार, साधने साधिता सिनलो फार, भास्कर आयुष्य भास्कर क्या बात आहे. खरंच काय वादन आहे याला म्हणायचं साधना. ही साधना असते. हो. आमची साधना कशी, टाळ्या वाजवायला आम्ही कशी खायला कंजूशी आहे का महाप्रसादात? काय होतं माय आज जेवायला? एकही बाई जेवली नाही. काय होतं? बापा बापा बापा, आता गुलाबजामुन खाल्यावर काय बोलसाल तुम्ही? आणि मी काही विचारून उपयोग नाही म्हणायलेत पा. संत श्रेष्ठ महादेव प्रभू आपल्या अभंगाच्या माध्यमातून सांगतात, बाबा भगवंताला आकळवण्याकरता आम्ही अनेक साधनं करतो, पण साधनं तपासून पाहतो का? सगळ्यात मोठं साधन सुरू झालं या शिवकथेच्या माध्यमातून. सारी समस्याओं का हल कधीपासून? या 2-4 वर्षात इतका गर्दा त्या महादेवाजवळ. जे सोमवारी तांब्या घेऊन बाई देवाला पाणी अर्पण करायला गेली ते मंगळवारीच घरी आली. एवढी रांग आणि एवढा गर्दा त्या महादेवाच्या देवळात. मग ती कोणीतरी सांगायचं काय करा, काळे तिळ वाहा, हिरवे मुग वाहा, फलानं वाहा, बिस्तानं वाहा. कोण दही वाहिले, कोण दूध वाहिले, कोण पाणी टाकायले, कोण बेल, कोण फूल. त्या एकाचा दुसऱ्याला पत्ता. हे सगळं वाहिल्यावर आणि केल्यावर पुण्य मिळते की नाही मी सांगू शकत, पण जी व्यक्ती हे वाहणाऱ्याने केलेला मंदिर स्वच्छ करेल त्याला मात्र निश्चित पुण्य मिळाल्याशिवाय राहणार. म्हणून संत सांगतात वायफळ साधनामध्ये तुमचं आयुष्य व्यस्त चाललंय. हो, आणि आयुष्याचा सूर्य मावळतीकडे चाललाय. आयुष्य भास्कर असता जाय. भास्कर म्हणजे काय? सूर्य. आणि सूर्य उगवतीकडून मावळतीकडे चाललाय. आणि आपलं आयुष्य सुरुवातीपासून मावळतीकडे चाललंय. प्रत्येकाला एक ना एक दिवस मावळायचंय.
पण मावळण्याच्या अगोदर सूर्यासारखा स्वतःचा प्रकाश प्राप्त करून घ्यायचा आहे. ज्या दिवशी स्वतःच्या अज्ञान अंधकारातून स्वतःच्या प्रकाशाच्या ज्ञानाची प्राप्ती होऊन देह स्वयंप्रकाशित होईल, त्या दिवशी भगवंताच्या आठवणीची ओढ, भगवंताच्या भेटीची आवड चित्तामध्ये तयार झाल्याशिवाय राहणार नाही. भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढ, भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढ, भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढ, भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढ. ज्ञानवान सोई देवावरी, ज्ञानवान सोई देवावरी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढ, भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढ, भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढ. माऊली सांगतात आम्हाला ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे, पण नुसतं ज्ञान असून उपयोग, जोपर्यंत त्या ज्ञानाचं रूपांतर क्रियेमध्ये होत नाही तोपर्यंत ज्ञानाला किंमत, आणि निस्ती क्रिया करून उपयोग नाही. जोपर्यंत क्रियेला ज्ञानाची जोड नाही तोपर्यंत अंधक्रिया करूनही उपयोग. परमरस्यात खूप सुंदर उदाहरण आहे. परमरस्य सांगतो, एक आंधळा होता आणि एक लंगडा होता. आंधळा आणि लंगडा दोघे बसले होते घरात. घराला आग लागली आणि लागलेली आग आंधळ्यानं पाहिली. कोण पाहिली? लंगड्यानं. लंगड्यानं आग. आंधळ्याला सांगितलं, अरे बाबा बघ, झोपडीला आग लागली आणि आगीत होरपळून दोघही मरून जाऊ. मग कसं करायचं, कसं वाचायचं? आंधळा म्हणला, मला तर काही दिसत. लंगडा म्हणते, मला दिसते पण पळता येत. काय करणार? एक काम कर म्हणला, आंधळ्या मी तुझ्या खांद्यावर बसतो आणि जिकडं जिकडं मी तुला वाट दाखवेल तिकडं तिकडं तू चाल. दोघही या आगीच्या बाहेर. ठीक आहे म्हणला. आंधळ्याच्या खांद्यावर लंगडा बसला आणि लंगड्यानं जशी वाट दाखवली तसा आंधळा आला आणि दोघही त्या अग्नीच्या बाहेर. म्हणून संत सांगतात, बाबा जर भव नावाच्या अग्नीच्या बाहेर तुम्हाला न जळता पडायचं असेल तर त्याकरता ज्ञानाची आणि क्रियेची जोड असणं अत्यंत आवश्यक. ज्ञान म्हणजे काय तर परमरहस्य आणि क्रिया म्हणजे परमरहस्याचं आचरण. आम्ही नुसतं परमरहस्य वाचून उपयोग नाही जोपर्यंत त्याचं आचरण होत. परमरहस्य आम्हाला सांगतो, इष्टलिंग धारण करा. किती लोकांच्या गळ्यात आहेत? नसलेले आहे तो इथं पुढं बसलेत, माझ्या पुढं. कधी भस्म लावायचं माहित नाही. इष्टलिंग घालायचं माहित नाही. परमरस्त्याचं आचरण सांगणाऱ्याला तरी तो अधिकार पाहिजे. परमरस्त्यामध्ये इष्टलिंग पूजा सांगितली. किती वेळा सांगितली? 6 वेळा सांगितली. पण हे कोणी सांगावं बाबा? 6 वेळा करा. 6 वेळा. अरे तू कर आधी. तुम्ही म्हणसाल ना, तू करतो का? ज्यांना 6 वेळा जमत नाही त्यानं त्रिकाळ पूजा कीजे. ज्याला 6 वेळा जमत नाही, परमरहस्य सांगतो 3 वेळा तरी. ज्याला 3 वेळा जमत नाही, हा त्याला सूट अजून 2. ज्याला 2 वेळा जमत नाही त्याला सूट अजून 1. ज्याला 1 वेळा जमत नाही त्याला तळ्यात नेऊन बुडवा म्हणले. ज्याला भक्तीच करायची नाही, ज्याला आचरणच करायचं नाही, त्याचा राहून काय उपयोग? जन्मोनिया केले काय जन्मोनिया
नावाचं सुंदर सरळ सोपं साधन तुला दिलं होतं, काय केलंस? काहीच केलं नाही. आयुष्य भास्कर असता गेला, आयुष्याचा सूर्य मावळून गेला, हो, पण सखा उमा रंग जवळी नाही केला. केला नाही. का केला नाही? कारण कशा पद्धतीनं करायचं हेच कळालं. भगवंत जवळ करण्याचं सगळ्यात सोपं साधन म्हणजे भजन आहे. शंकर मंदिराला दरवाजा आहे का? लॉक लावता येते? हा, सगळ्या बाया टाळ्यानं वाजवणारे मध्ये घाला, कुलूप लावा, चाबी माझ्याकडे द्या, मी घेऊन जातो वसमतला. म्हणजे राहिलेले 4 दिवस टाळ्याच वाजविल्या पाहिजे. गुलाबजामुन नाही, रसमलाई नाही, काहीच नाही, नुसत्या टाळ्या. शंकर उमा शिवहार शिवहार मग माऊली म्हणतात, आहे त्या देहाचं ज्ञान, आहे त्या देहाचं किती वेळ आहे याचा विवेक होणं गरजेचं आहे. याचा जर विवेक झाला नाही, एकदा का हातातून वेळ निघून गेली, गेली घडी नाही परतोनी, गेलेली वेळ पुन्हा येणार नाही. प्रत्येक गोष्ट शास्त्र सांगतं, पुनर्मित्रम पुनर्वित्तम. एकदा गेलेला मित्र, म्हणजे मित्रासोबत भांडण झालं तर दुसऱ्यासोबत मैत्री होते, मित्र पुन्हा मिळतो. पुनर्वित्तम, गेलेला पैसा पुन्हा मिळवता. पुनर्भार्या, म्हणजे बायको जर समजा गेली तर पुन्हा मिळवता. पहिलं होतं तसं बाबा, आता पहिलंच सांगू नये पण सांगायची वेळ आली. आता एकदाच खरं सांगायलो. समजून घ्या आता, हे सगळं पुन्हा मिळते. एतत् लभ्यते पुन्हा पुन्हा, सगळं पुन्हा पुन्हा मिळते, पण काय मिळत नाही? न शरीरम पुन्हा पुन्हा. सगळं पुन्हा आहे पण शरीर पुन्हा मिळणार? मग शरीर पुन्हा नासिवंत हे शरीर, नासिवंत हे शरीर, नासिवंत देहाला असलेल्या रोगाचा उपाय आहे. देहाला असलेल्या लागलेल्या व्याधीवर आपल्याला वेगवेगळ्या औषधीचा प्रयोग करून विजय प्राप्त करता येतो, पण चित्ताला लागलेल्या रोगाचा नाही. अभंगाचं 3रं चरण. रोग हारण्यास घ्यावे रसायन, रोग हारण्यास घ्यावे रसायन.
जाण्याकरता अनेक रसायन आहेत हो. आणि मेलेल्या माणसाला औषध देऊन उपयोग आहे का हो? माणूस जर मेला कोणतंही औषध देऊन जिवंत होणार? तसं माऊली म्हणतात रोग जाण्याकरता औषध आहे, पण माणूस जिवंत होण्याकरता औषध गेल्यावरी प्राण गेल्यावर औषध देऊन काय उपयोग आहे? पण त्या रोगाचा इथं काहीही संबंध नाही, शारीरिक रोगाचा संबंध नाही. इथं माऊली म्हणतात भवरोग जाण्याकरता रसायन पाहिजे. भवरोग जाय जेणे भवरोगावरी दिव्य रसायन 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 औषध हे राणा शिवनाम 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 औषध हे भवरोगावरी दिव्य रसायन भवरोगावरी दिव्य रसायन भवरोगावरी दिव्य माऊली म्हणतात बाबा भवरोगावरच एकच रसायन औषध हे जान शिवनाम. आणि माणूस जिवंत आहे तोपर्यंत भगवंताचं नाव घ्यावं. येरी नाव घेऊन काय उपयोग आहे हो? मेल्यावर नाव घेता येईल का? सगळ्यात कठीण प्रसंग म्हणजे शेवटच्या क्षणाला या देहातून जीवात्मा जाताना भगवंताचं नाव ओठावरती यावं, याकरता महत्पुण्य लागतं. कोणाच्याही ओठावर हे नाव येत नाही. जाता जाता देवाचं नाव ओठावर येण्याकरता कोटी पुण्य करावी लागतात. त्याशिवाय मरणाऱ्या व्यक्तीच्या ओठावर भगवंताचं नाव येत नाही. काय येतं आमच्या? घर, बंगला, गाडी, शेत, विहीर, शेतातले बैल, म्हशी, गाई, जनावर हे सगळं ओठावर येईल, मनात येईल, चित्तात येईल. पण भगवंताचं नाव येणार? भगवंताचं नाव वाचेवर कधीही येत नाही. भगवंताचं नाव वाचेवर येण्याकरता पुण्यच असावं. अनेक जण भजन करून करून गेले, अनेक जण कीर्तन करून करून गेले, पण शेवटच्या क्षणाला देवाचं नाव आलं. आमच्या कुठे येईल वाजून वाजून पाव किलोचे टाळ छटाकावर आणले लोकांना. देवाचं नाव आलं कारण निस्वार्थ आणि निष्कलंक भक्तीच. आणि माणूस मेल्यावर आम्ही कीर्तन ठेवतो. कोणता माणूस मेल्यावर कीर्तन भजन ठेवावं याची आचारसंहिता आहे. कधीतरी त्या माणसाने कीर्तन ऐकलेलं असावं बाबा, कधीतरी तो भजनात बसलेला असावा, कधी तर त्यानं गुरु महाराज गुरु म्हणलेला असावा, रामकृष्ण हरी म्हणलेला असावं, पांडुरंगाचं नाव घेतलेलं असावा, माळकरी असावा, टाळकरी असावा, लिंगधारी असावा, ते मेल्यावर भजन करावं. नाही तर अशी पिढा गेली 5 वाजता सायंकाळी, आता रात्र जागायची. भजने म्हणले याला जागणं आता लय आमच्या मुळावर आहे. चांगलं होतं तेव्हा जगू देईल नाही कोणाला, आता गेल्यावर रात्र जागू देईल का? मग ठेवला भव्य कीर्तनाचा कार्यक्रम. दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब झालं आणि भव्य कीर्तनाचा काय सांगणार त्या कीर्तनात कीर्तनकार.
काय सांगणार? खूप पित होते, ही पित होते, ती पित होते, पिऊन पिऊन लोळत होते. आणि त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आज भव्य कीर्तनाचा त्यानं तर पेले मात्र दुसरे 4-5 नादाला. जीवनामध्ये प्राप्तीची वाटचाल ज्या माणसाला सापडली नाही त्या माणसाचं मरण असंच आहे. अहो, मरण ही तात्विक असावं. चलता चटता पडला आणि ठेच लागला मेला, याला काय मरण म्हणतात? पिण्यासाठी कप चहा हातात घेतला, बशीत टाकला, बशीतला चहा बशीतच राहिला ना. हा चहा तर पिरून जाऊ की याला मरण म्हणावं? बाबा, जगात 2 मरण उत्तम आहेत. 2 मरणा व्यतिरिक्त तिसरं मरणच उत्तम. पहिलं मरण देवाचं नाव घेता घेता मरावं. दुसरं मरण या देशाचं रक्षण करता करता मरावं. शिवहार नाही तर कोणाला तरी धडकला, हाय मेला, त्याला घेऊन मरण. हे मरण अपेक्षित नाही म्हणून संत म्हणतात, बाबा या जीवनाचा भव रोग घालवणारा औषध म्हणजे शिवनाम आहे, भगवंताचं नाव आहे. त्या भगवंताच्या नामा व्यतिरिक्त असं कोणतंही साधन नाही ज्यानं भवरोग नाहीसा होऊन भवरोगावरती तुमचा विजय प्राप्त होईल आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती तुम्हाला होईल, ज्या करून तुम्ही देव स्वरूप व्हाल. चालो आपोआप देवच मी, ही जर प्राप्ती करायची असेल तर भगवंताचं नाव कायम वाचेत पाहिजे. ज्या देहाचा तुम्हाला एवढा भरोसा आहे, कोण दिवस येईल कैसा, जाणारा देह याचा काही भरोसा नाही. जे तुमचे सोबती सवंगडी आहेत, माऊली म्हणतात, हे सगळे जाणारे आहेत. यांच्यावर भरोसा करायची गरज कोणीही सोबत येणार नाही, काहीही सोबत नेता येणार. माऊली म्हणतात, बाबा बघा, जर समजा गावातला खूप मोठा श्रीमंत माणूस मरण पावला, या गावातला नाही, आमच्या इकडच्या गावातला, उद्या तारीख बंद होईल आमची. श्रीमंत माणूस मरण पावला, मरण पावल्याच्या नंतर बाबा धोत्रामध्ये ज्वारी बांधून देतात. काय म्हणतात त्याला इकडं? विसावा. विसावा. हा विसावा, उसावा, काय काय आहे ते, ज्वारी बांधून देतात आणि त्याच्यामध्ये 1 लाख रुपये टाकतात. किती? 100 एकरवाला मेला तर, आणि 1 एकरवाला मेला तर तरी एकच. आणि ते सोबत देतात, आहे की नाही? कुठं सोडतात ते? कशामुळं? त्याला सांगितलं जातं, बाबा लबाडी लुचाटी करून जे काय कमीलस त्याच्यातला 1 रुपया सुद्धा तुला सोबत नेता आला, घेऊन जाऊन दाखव म्हणतात. 1 रुपया बांधून दिलाय, तू घेऊन जाय. हाय ताकद कोणाची न्यायची? मग काहीच नेता येणार नाही. हे सगळं अशाश्वत आहे. मग शाश्वत काय? अभंगाचं शेवटचं चरण. महादेव माने जीव, महादेव माने जीव, महादेव जीवा
वरिष्ठ राजयोगी संत महादेव प्रभू सांगतात, बाबा या जगतामध्ये ज्याची ओढ तुम्हाला आहे, ज्याची आवड तुम्हाला आहे, ज्याची गरज तुम्हाला आहे, ज्याच्या पाठीमागं तुम्ही लागलात, त्या सगळ्या गोष्टी नाशिवंत इथं प्राप्त होणाऱ्या नाहीत, प्राप्त केल्या तरी नेता येणाऱ्या नाहीत, न्यायचं ठरवलं तरी इथलचे लोक नेऊ देणार, सगळं शाश्वत आहे. महादेव म्हणे जीवा शाश्वत, शिव तो शाश्वत ओळखावा. महादेव म्हणतात, बाबा जीव जो आहे अशाश्वत आहे, म्हणजे या जीवाचा शाश्वतीचा भरोसा नाही, क्षणाचाही भरोसा नाही. फक्त देहानं विवेक केला पाहिजे की या जीवामध्ये, या देहामध्ये जीव किती वेळापर्यंत राहू शकतो, याची काल मर्यादा आहे. काळाच्या आणि वेळेच्या मर्यादेमध्ये जीव बांधलेला आहे. फक्त त्याचं ज्ञान आम्हाला नाही की किती वेळ आमच्याकडे आहे. ठरवून दिलेला वेळ आहे. हो, प्रत्येकाला आम्हाला ठरवून दिलेला वेळ असते, तेवढ्यातच उरकावं लागते. हा, आणि उरकलं नसल्यावर माऊली म्हणतात, बाबा प्रत्येक गोष्ट वेळेत व्हावी. मुलगा आईच्या गर्भात राहिल्यानंतर कितव्या महिन्याला बाहेर यावा, जन्म व्हावा गर्भाचा, सरले 9 मास आला माघ, पंचमीचा दिवस सोमवार. किती महिने? 10 महिने राहिला तर जमणार? त्याला वेळ आहे, जन्माला वेळ आहे. हो, पण जन्माची वेळ आपल्याला माहित आहे, मृत्यूलाही वेळ आहे, पण मृत्यूची वेळ आपल्याला माहिती. माऊली म्हणतात हे अशाश्वत, याचा काही क्षणाचा भरोसा, पण जो शाश्वत आहे त्याचा मात्र भरोसा तुम्हाला करता येतो. जो न संपणार आहे, न जाणार आहे, ज्याची सुरुवात शेवट कोणी सांगू शकलं नाही, तो जगाचा त्राता भगवान शिव. तो शाश्वत आहे, तो जाणारा नाही, तो संपणारा नाही. म्हणून तो आठवावा, त्याची आठवण करावी. पण आम्ही देव बदलणारे लोक आहोत. आले मंदिरात, म्हणले भीमाशंकरा बाबा असं होऊ दे रे बाबा, दररोज दर्शनाला येतो, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, दररोज दर्शन आहे. भीमाशंकर काही पावला नाही. बर, भीमाशंकर नाही तर देवच बदलून टाकला, गणपती. रोज गणपतीच्या मंदिरात चतुर्थी धर, मंगळवार धर, शुक्रवार धर, 8-15 दिवस, महिना झाला, गणपती पावला नाही. विठ्ठल रुक्माई नवस करून 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 विठ्ठल रुक्माई पावली नाही. बाजूला मारुती. गावातले सगळे देव संपले. शेतातला मसोबा, पोची माय, मरी माय, कोणता तरी देव सोडला आम्ही. संत सांगतात एकाच देवावर निष्ठा आणि भक्ती ठेवा. एवढी भक्ती आणि एवढी निष्ठा ठेवा की देवानं तुम्हाला देण्याकरता यावं आणि सांगावं घे बाबा, आणि तू म्हणावं मला नको. तुम्ही काय म्हणावं, मला तुझं काही पाहिजे नाही. देवा मला तुझं काही, तुझ्यावर बसलो का रे मी, हो मला, मी आणि तू काही वेगळे नाहीत, एकच आहोत. हो, मला तुझ्या कोणत्याही गोष्टीची गरज. हा भाव चित्तामध्ये जर उमटायचा असेल तर देहाचा, या माणसाला, या जीवाला विसर पडला पाहिजे. हे माझं नाही, हे कशाच आहे, काळाच आहे. देह काळाचा आहे, जाणारा आहे, हा माझा नाही. ह्याचा ज्या दिवशी माणसाला ज्ञान होईल, त्या दिवशी शाश्वत देवाच्या भक्तीच्या माणसाला गरजेच्या दिशेनं ओढ होईल. आणि जर ती ओढ तुम्हाला प्राप्तीकडे घेऊन जाणारी आहे महाराज. पण आम्ही गरजेनुसार सगळ्या गोष्टी बदलतो. माशी आहे पहा, माशी, माशी चहामध्ये पडली, 1 कप चहा आहे, त्या कपात माशी पडली, काय करता महाराज, काय फेकून देता? तीच माशी 1 किलो तुपात पडली, काय फेकता माय? हिरवी साडी.
बोला काय फेकता? हा तूप तूप टीव्ही तूप माशीचं तूप काढून कशामुळं? किंमत एक कप चहाची किंमत 5 रुपये, लईच डायमंड असली तर 10 रुपये. त्याच्यावर तर किंमत 1 किलो तुपाची किंमत 1000. माणूस किमतीवरून ठरवतो काय ठेवायचंय आणि काय फेकून द्यायचंय, तर मग देव तुमच्या कर्मावून ठरवतो की नाही कोणाला जवळ घ्यायचंय आणि कोणाला बाजूला ठेवायचं. संत सांगतात बाबा, शाश्वत असणाऱ्या भगवंताची भक्ती करा, अशाश्वत देहाची भक्ती जर कराल तर इथंच पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा जन्मन पुन्हा मरण, पुन्हा जन्मन पुन्हा मरण, या फेऱ्यातून जर बाहेर जायचं असेल तर एकच गोष्ट आहे, एकच गोष्ट करावी लागेल. भगवंताचं नाव घ्यावं. ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की भगवंताचं नाव मी घेतोय आणि भगवंत माझा आहे, त्या दिवशी प्राप्तीच्या दिशेनं तुमची वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही. भवरोग संपल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे माऊली म्हणतात, जेव्हा भवरोगानं ग्रासलंय तेव्हाच भवरोग हरणार रसायन घ्या, रोग हरणार्थ घ्यावे रसायन, गेल्यावरी प्राण काय लाभ, गेल्यावर काहीही उपयोग नाही. म्हणून अशाश्वत देहाची निष्ठा करण्यापेक्षा शाश्वत असणाऱ्या भगवंतावर विश्वास ठेवा, तर जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अतिशय सुंदर असं गाव कोंड. कोंड का नाव आहे? पहिलंच माहिती पाहिजे आपल्याला. गावाचं नाव कोण काय? आम्ही कोणाला विचारलं पाहिजे? गावाल्याला याचं नाव कोण काय माहित नाही. ठीक आहे, जाऊ दे. भगवान भीमाशंकराच्या दिव्य प्रांगणामध्ये सुरू असणारा अखंड नामयज्ञ 16 वर्ष 11वा वावा अतिशय सुंदर दिव्य भव्य स्वरूपाचा असा हा अखंड शिवनाम सप्ताह आजचा 4था दिवस. किती आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये ते विमान तिकडे येऊ लागलं. मला वाटलं मला न्यायला यायचं काय. ते विमान पाहिलं की मला तुकोबा राहायची आठवण झाली. माझे पुण्य एवढे प्रबळ झाले का की भीमाशंकरानं दर्शन घेतल्या घेतल्या विमान पाठवलं. महाराज या आता बस झालं. महिला वर्ग आहे आणि ही जागा महिलांसाठी राखीव आहे, कारण पुरुषांना बसायला देवानं वट्टे दिलेत. पहा, तुम्हाला नाही ते वट्ट्यावर बसू शकतात आनंदानं. कारण आमचा जन्म कशावर बसायसाठी झाला बाबा? ही जागा माणसं बसायची. अतिशय सुंदर महिला मंडळी. शिवकथा ही अतिशय आनंद उत्सवाच्या वातावरणामध्ये शिवभक्तीपरायण आमचे परम मित्र ऋषिकेश महाराज गौर शेट्टे पुष्कर यांच्या सुमधुर वाणीतून आपण शिवकथा श्रवण करताय. सर्व महिला भजनी मंडळ अतिशय सुंदर. फक्त काय करायचं, बसलेल्या महिला मंडळीने या 1 2 3 4 5 6 7 जणीकडे बघायचं, दुसरं काहीच करायचं नाही. यायला बघून घरी जायचं आणि उद्या अजून येऊन यायला पाहायचं. असं 7 दिवस फक्त बघत जा. 8व्या दिवशी तुम्हाला काही जर असं कळालं तर कळालं. काही करायचं नाही. काय करायचं, त्यांना बघायचं. हा नुसतं, दुसरं काही करायचं. सत्यात आपलं एकच काम. कोण महिला मंडळ भजनाला उभे राहिला त्याला पाहून घरी सर्व उत्कृष्ट असे गायक. मला काही त्याच्यातलं फार कळत. सुंदर असे गायक, वादक. काय वादक आहेत, वा वा, एकापेक्षा एक एकापेक्षा एक एकापेक्षा एक. अतिशय सुंदर असे वादक. खरी सेवा देणारे आमचे विनयाचे विनेकरी. ती सेवा खरी आहे बाबा. गावागावात रोजानं माणसं आहेत विना घ्यायला. गावातले लोक विना घेत. काही काही ठिकाणी पहारे आहेत, पहारे. कीर्तन झालं की 11 ते 1
परत 1 ते 3, 3 ते 5, मग शिवपाठ असं पहारे आहेत. कीर्तन झालं. पहारे तुमच्या इथे? वा वा वा. असंच एका गावामध्ये सप्त्यामध्ये विण्याचा पहारा सुरू होता. 11 वाजता एकाचा पहारा संपला. कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर ज्याचा पहारा 11चा होता त्यानं विना घेतला. ज्याचा पहारा 1 वाजता होता त्याला सांगितलं, बाबा इथंच झोप, इथंच आराम कर, म्हणजे मला विना तुला उठवून देता येईल. तो म्हणला, नाही मी आता घरी जाऊन. घरी गेला. 11चे 12 वाजले, 12:30 वाजले, 12:45 वाजला. विनीवाला बघतोय. विनीवाला वाट माझी. विनीवाला वाट बघायला. 1 वाजला. यानं ज्याचा पहारा 1 वाजताचा होता त्याला फोन. ज्यांना आपण फोन लावताय तो नंबर कवरे क्षेत्राच्या. 1:15 वाजला. हा याचा संयम. 1:30 वाजता हा विना घेऊन त्याच्या घरी गेला. बाबा 1:30 वाजला, पहारा कोणाचा आहे? मालकीन म्हणली, कोण आहे? तुमचा विण्याचा पहारा आहे. मालक नाहीत. कुठे गेलेत? बांधावर गेलेत. विना घेऊन बांधावर. पहारा कोणाचा आहे? विण्याच्या पहाऱ्याचं गावोगाव. आणि सप्त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग जर काय असेल तर तो विना आहे. अन्नदान, अर्थदान, श्रमदान, हे सगळ्यात महत्वाचं आहे. जे अर्थदान करतात त्यांना भगवंत जवळ जागा देतो. श्रमदान करतात त्यांना भगवंत जवळ जागा देतो. आणि जे पंक्ती घेतात, किती वेळ? 1 वेळ की 2 वेळ? 2 वेळ पंक्ती घेतात. वा वा वा. त्यांचे तर मानावे तेवढे उपकार कमी आहेत. त्यापेक्षा अधिक उपकार खाणाऱ्याचे आहेत बाबा. भलं तुम्ही पंक्ती करसाल मोठाल्या मोठाल्या, खायलाच कोणी आलं नाही. पंक्तीचा उपयोग खाणाऱ्याचे आधी. खाणारे आहेत म्हणून पंक्ती करणारे आहेत. या सप्त्यामध्ये 1 लाखापासून 1 रुपयापर्यंत अर्थदान देणाऱ्या प्रत्येकाला भगवान भीमाशंकर आपल्या जवळ जागा देऊ. आणि सर्वांनी या अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून चित्तामध्ये एक विचार, एक ध्येय घेऊन चला की बाबा गेलेली संधी पुन्हा येणार नाही. म्हणून जोपर्यंत या देहामध्ये भगवंताचा चित स्वरूप आत्मा आहे तोपर्यंतच भगवंताचं भजन, भगवंताची भक्ती, भगवंताचं नामस्मरण. त्या पुढे जाऊन भगवंताची भक्ती, भगवंताचं नामस्मरण तुम्ही करू शकत नाही. म्हणून माऊली म्हणतात, अशाश्वत असणाऱ्या देहाचा भरवसा करू नका, शाश्वत असणाऱ्या शिवावर भरवसा करा, तेच तुम्हाला सिद्ध करून देणार आहे. गुरुराज माऊली. गुरुराज माऊली. गुरुराज माऊली. चला अरविंद मेटे हे पाहुणेच काम आहे.
लागी हेची मागो तुझी